माझा 2 वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेला भाजपकडून ऑफर। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट। बावनकुळेंनी शिंदेंचा दावा फेटाळला। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। राज्यासाठी महत्त्वाच्या 3 प्रकल्पांच्या करारावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी। प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे। वंचित आणि काँग्रेसची विचारधारा एकच। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचं वक्तव्य। अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा। आजपासून पूजा विधी सुरू। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर श्रीरामाचे दर्शन घेणार शरद पवारांचं विधान। शिवसेनेच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत याचिका। त्यात 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी। कोरोनातील तो थाळीनाद रामलल्लाच्या मूर्तीसाठी। थाळीनादावेळी मूर्ती अयोध्येच्या मंदिराकडे जात होती। अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा मोठा गौप्यस्फोट। संविधान हेच बहुजनांचं आरक्षण, ते टिकलं पाहिजे। बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण ठेवायला हवं होतं। आरक्षण न देऊन 80% लोकांवर अन्याय केला। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेलं वक्तव्य योग्य नाही। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंकडून आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी। नार्वेकरांच्या निकालांविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा भव्य मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार। कुणबी प्रमाणपत्रासाठी आज आणि उद्या मराठवाड्यात विशेष मोहीम। प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी मदत करणार। पुरुषोत्तम दळवी, भूषण शेलारांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। राम मंदिर सोहळ्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद। यूपीचे माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांनी सोहळ्याचं निमंत्रण स्वीकारलं। रामाची भक्ती करण्यात काहीही गैर नाही, निर्मल खत्रींचं वक्तव्य। कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकाच पोस्टरवर। पोस्टरची कोल्हापुरात जोरदार चर्चा। महायुतीचा घटक पक्ष शिवसंग्राम लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 12 जागा लढवणार, तर ज्योती मेटे बीडमधून विधानसभेसाठी लढतील। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती। मुखानंद सभागृहात उद्या अजित पवार गटाचा राज्यस्तरीय महिला मेळावा। महिला मेळाव्याला अजित पवार गटाचे मंत्री राहणार उपस्थित। काँग्रेसच्या लोकसभेसाठी उद्यापासून विभागवार आढावा बैठका। लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या 6 तास वाहतूक बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ब्लॉक। पनवेल कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडॉरचं काम करण्याकरता ब्लॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।